राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. सत्तेच्या खेळात महाविकास आघाडीनं आपला फॉर्म्युला निश्चित करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष पदांच्या निवडीनंतर आता 1 एप्रिलला होणाऱ्या विषय समिती सभापती पदाच्या निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या निवडीतही महाविकास आघाडीचाच वर्चस्व राहणार असे चिन्ह स्पष्ट दिसतात. अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसला 2 सभापती पद देण्याचा निर्णय झालाय, तर उर्वरित 2 जागांवर राजकीय गणितच चुरशीची ठरत आहे. रोहित पाटील यांच्या गटाला एक संधी मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही सत्तेत सामील करून घेत एक सभापतीपद देण्यावर शिक्कामोर्तब झालाय. अज्ञात स्थळी राजकीय सहल सावध पावलं. सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर दगाफटका होऊ नये यासाठी महाविकास आघाडीने अत्यंत सावध भूमिका घेतली. शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादा गटाचे सदस्य रविवारी संध्याकाळी अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले. ही केवळ सहल नसून सत्तेचा तोल सांभाळण्यासाठी आखलेली एक रणनीती आहे. प्रत्येक मत महत्त्वाचं असताना प्रत्येक सदस्यावर लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं ठरलंय. सत्तेचा संघर्ष, इच्छुकांची चुरस. 4 सभापती पदांसाठी तब्बल 7 इच्छुक मैदानात उतरलेत. सावित्री, रवी पाटील आणि स्नेहल मोरे या नावांवर राष्ट्रवादी अजितदादा गटाचा भर आहे, तर रोहित पाटील गटाकडून दादासाहेब कोळेकर, अर्जुन पाटील आणि संजय बनसोडे यांच्या स्पर्धा रंगली. याशिवाय शिंदे सेनेतून पृथ्वीराज पाटील किंवा जयदीप भोसले यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. राजकीय नाट्य, सेनेचा कल बदलणार. साताऱ्यातील सत्ता संघर्षात भाजपकडून बसलेल्या धक्क्यामुळे शिवसेना दुखावली आहे. त्या जखमीची किनार अजूनही ताजी आहे. सांगलीत अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत भाजपसोबत राहिलेली सेना आता मात्र वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. राजकारणाच्या रंगमंचावर प्रत्येक क्षणाला समीकरणं बदलत आहेत. मित्र शत्रूंच्या रेषा धुसर होत आहेत आणि सत्तेच्या खेळात कोण कोणाला मात देईल याची उत्सुकता शिगेला पोहोचली. अंतिम क्षणाची उत्कंठा. 1 एप्रिलचा दिवस आता केवळ निवडणुकीचा नसून राजकीय बुद्धिबळातील एक निर्णायक चाल ठरणार आहे. सत्तेच्या खेळात कोण बाजी मारेल, कोण मात खाईल याची उत्सुकता संपूर्ण सांगली जिल्ह्याला लागून राहिली आहे. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.